दरम्यान मवियाचे उमेदवार विनायक राऊतांचा मोठा मताधिक्याने विजय होतील असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे। तर नारायण राणेंना उमेदवारी न होण्यामागे काही अदृश्य शक्तींचा हात असल्याचं सांगत त्यांनी नागपूरमधील अदृश्य शक्तींचा हात असल्याचं म्हणत टीका केली आहे। खासदार विनायक राऊत हे तिसऱ्यांदा या विभागाचे खासदार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत। अत्यंत लोकप्रिय खासदार म्हणून त्यांचा परिचय आहे। त्यामुळे यावेळी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आणि यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्साहामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। नारायण राणे आणि किरण सावंत यांची उमेदवारी अजूनही जाहीर होऊ शकली नाही आणि राणेंना काल थांबावं लागलं। कालही उमेदवारी 8 दिवस सांगतात की आज होणार, उद्या होणार, परंतु त्यांच्या उमेदवारी जाहीर न होण्यामागे कोणते तरी अदृश्य हात आहेत। नागपूरचे हात असू शकतील की काय असा प्रश्न मला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।